जय महाराष्ट्र गोविंदा पथक क्रिकेट प्रीमियर लीग 2026 दिवस दुसरा सामना मात्र आता सुरू होतोय तो चौथा जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी विरुद्ध जय महाराष्ट्र स्ट्रायकर्स। जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले तर जय महाराष्ट्र स्ट्रायकर्स संघाला। दोन्ही संघांना विनंती आहे, पंचांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे। आलेल्या सर्व खेळाडूंना एक सूचना देऊ इच्छितो। आलेल्या सर्व खेळाडूंना 12 संघ आणि एका संघामध्ये जवळपास 10 खेळाडू असे 120 आपले खेळाडू इथे आहेत आणि या सर्वांची आज रात्री जेवणाची व्यवस्था मिलिंददादा भोर यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे। आपले सामने झाल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था सुरू होईल। या सर्व खेळाडूंनी याचा लाभ घ्यायचा आणि कर्णधारांनी या सर्व खेळाडूंना सांगून ठेवायचे। धन्यवाद। हल हल चेक हल आमचे मित्र अजय दादा उर्फ जग्गू समालोचन कक्षात आलेले आहेत। या नियोजनाबद्दल त्यांना मी विचारू इच्छितो की जय महाराष्ट्र गोविंदा पथक क्रिकेट प्रीमियर लीग पर्व दुसरे दिवस दुसरा या चांगल्या अशा नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन तो खूपच सुंदर आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुंदर होईल असं मला वाटतंय। आपल्या पथकाकडून हीच अपेक्षा आहे का यावर्षी पण चांगलं नियोजन आहे, पुढच्या वर्षी सुद्धा याच्यापेक्षा चांगलं नियोजन झालं पाहिजे। जग्गूदादांना मी सांगू इच्छितो की या मैदानामध्ये जी काही आकर्षक रोषणाई झालेली आहे, त्याचबरोबर जे काही बॅरिकेड्स लावलेले आहेत, ओव्हरऑल साऊंड सिस्टीमची व्यवस्था असेल, हे आपल्या मंडळातील गोविंदा आणि सभासद पवन गोरे आणि जयेश गोण यांच्या मार्फत झालेली आहे। त्यांचे सुद्धा आपण हार्दिक अभिनंदन करूयात आणि अशीच सहकार्याची अपेक्षा सुद्धा त्यांच्याकडनं ठेवूयात। जय महाराष्ट्र गोविंदा पथक क्रिकेट प्रीमियर लीग आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे मान्यवरांचे मनपूर्वक आभार। ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी या प्रत्येक गोविंदाचा आणि प्रत्येक खेळाडूचा तेवढा सहभाग आहे। मात्र जय महाराष्ट्र गोविंदा पथकाचे असलेले पिलर आपले मिलिंददादा भोईर, आनंददादा झगडे, राजारामदादा वळवी, बन्यादादा झुंजारराव, त्याचबरोबर विवेकदादा नार्वेकर, योगेशदादा महाजन यांच्या मदतीतून आणि खंबीर साथीतून ही क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर येते। योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व सामने लाईव्ह दाखवले जात आहेत आणि खूप शिस्तपूर्ण चालू असलेले हे सामने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। फलंदाज आलेत, तात्काळ उभे राहून तुमची वाट बघतायत। जय महाराष्ट्र 4 एक्केवाल्या संघाचे कर्णधार किरण पितळे ते उपस्थित झालेले आहेत। मगासच्या मॅच मध्ये तुमची अनुपस्थिती ही तुमच्या संघाला जाणवलेली, परंतु त्यांनी चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न केलाय। याच्या पुढच्या मॅच मध्ये तुम्ही त्यांच्यासोबत उभे असाल अशी आम्हाला आशा आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे हितचिंतक आमचे मित्र विपुलदादा पारिंगे हे किरणदादांच्या समवेत बसलेले आहेत, त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। खूपच टाइम झाला, दोन्ही संघांना पेनल्टीचा सामना करावा लागेल। चला पंच सामना चालू करा।
जय महाराष्ट्र गोविंदा पथक क्रिकेट प्रीमियर लीग पर्व दुसरे दिवस दुसरा सामना चौथा जय महाराष्ट्र स्ट्रायकर्स विरुद्ध जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. जय महाराष्ट्र स्ट्रायकर संघ करतोय क्षेत्ररक्षण. जयेश गोणे यांना विनंती की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आयोजक स्वराज दलाल आपल्याला विनंती करतायत की सामना लवकरात लवकर सुरू करा. पहिला चेंडू फटकावलेला चेंडू आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. सर्व खेळाडूंना विनंती आहे की पंचांसोबत तुम्ही विचार विनिमय करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चांगला चेंडू. 2 चेंडू झालेत. धाव संख्या झाली ती 2. खूप पहिल्या षटकातील गोलंदाजी. पहिल्या दोन षटकातील चेंडू. तिसरा चेंडू. चांगला असा टप्पा कुठेतरी न कळलेला चेंडू. धाव संख्या मात्र बाईकच्या स्वरूपात 1 धाव भेटते. धाव संख्या होते ते 3. पहिल्या षटकातील आता चौथा चेंडू. व्हाईट चेंडू. व्हाईट +1. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. हर्षल भालके स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती निशांत. चांगला असा फटका कुठेतरी मिसफील्ड झालाय. 2 धावा भेटतायत त्या जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाला. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. हर्षल अजूनही स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती आपण बघतो निशांतला. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि कुठेतरी न कळलेला चेंडू. धाव चोरण्याचा प्रयत्न आणि खूप चांगली रनिंग. 1 धाव मात्र भेटते. षटक संपतंय. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. चांगला असा फटका. विशालचा चांगला असा क्षेत्ररक्षण. चांगला असा थ्रो. षटक इथे संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. एकही गडी बाद नाही झालेला नाहीये. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मीचा संघ आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतो तो नवीन अधिकारी, अनुभवी खेळाडू. बॉक्स क्रिकेटचा चांगला असलेला असा अनुभव. पंच असतील पंकज पवार आणि सौरभ झुंजरराव. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. नवीन अधिकारी टू निशांत. वाईड चेंडू. अतिरिक्त धाव. चांगला टप्पा. चांगला फटका. जयेश गोणेचा चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. एका धावेने धाव संख्या झाली ती 13. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्या झाली ती 14. दुसरं षटक चालू आहे. चेंडू झालेत ते 2 बॉल झालेत ना. दुसरं षटक चालू आहे. 2 चेंडू झालेत. 4 चेंडूंचा खेळ या षटकातील अजूनही शिल्लक आहे. पवन गोरे आणि जयेश गोणे यांच्यात चालू असलेला हा सामना. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी आणि जय महाराष्ट्र स्ट्रायकर्स. धाव संख्या झाली ती 14. दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या 14. चांगला असा फटका. इम्रानचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धाव भेटली आहे ऑरेंज आर्मी संघाला. धाव संख्या झाली 15. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय स्वतः करणार जयेश गोणे. बॉलवरती झोकून देतोय स्वतःला. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पंचांचे हात हवेत. 9+1. एकूण 2 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 4 बॉल झालेत. 2 बॉल बाकी आहेत.
दुसरं षटक चालू आहे. 4 चेंडू झालेत. चांगला असा फटका, एक धाव मात्र भेटते. धाव संख्या झाली ती 19. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला फटका, विशालचा चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एक धाव मात्र भेटले. धाव संख्या झाली ती 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 20. ओपनिंगला आलेले दोन्ही फलंदाज अजूनही मैदानात. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मीची धुरा सांभाळताना हर्षल आणि निशांत. कुठेतरी पवन गोरे हे आनंदी असतील कारण एकही गडी अजून बाद झालेला नाहीये. जयेश गोने मात्र टेन्शन मध्ये आलेत कारण सरासरी धावसंख्या ही वाढत चालली आहे. 10च्या सरासरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 20. कुठेतरी हलकस स्मित हास्य आले ते कर्णधार पवन यांच्या चेहऱ्यावरती. त्यांच्या समवेत गौरव सोमवंशी आहेत. पूर्ण टीम आनंदाने कौतुकाने बघताना. श्रवण चांगला असा चेंडू, एक अंदाज घेऊन टाकलेला चेंडू. धाव संख्या झाली 21. शेवटचं षटक. दुसरा चेंडू. 85 हात हवेत. नो बॉल. अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती 22. शेवटचं षटक चालू आहे. निशांत स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला तो हर्षल हलके आणि पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावा कुठेतरी ते थांबवाव्या लागतील नाहीतर रन रेट वाढत चाललाय. चांगला फटका आणि झेल घ्यायचा चांगला असा प्रयत्न होता जयेश गोनेचा, परंतु चेंडू घेऊन तो गेला डिक्लेअर मध्ये आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटते. धाव संख्या झाली 24. शेवटचं षटक चालू आहे. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. आणि खूप चांगला चेंडू होता. यष्टीरक्षकाकडनं मात्र चूक होते. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटते. धाव संख्या झाली ती 25. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. एकही गडी अजून बाद झालेला नाहीये. चांगला टप्पा, चांगलं यष्टीरक्षण आणि आता मात्र पहिला धक्का बसतोय तो जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाला. पुढे येऊन मारण्याचा चांगला प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र धावून पूर्ण गेले. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या आहे ती 26. आता मात्र ओपनिंगला आलेला फलंदाज शेवटचा चेंडू खेळताना स्वतः हर्षल. शेवटचा चेंडू, चांगला असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, षटक संपतंय. धाव संख्या झाली ती 27. 28 धावांचं आव्हान असेल तर जय महाराष्ट्र स्ट्रायकर संघासमोर. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करायचा नाहीये. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यापुढील होणारा सामना जय महाराष्ट्र फायटर विरुद्ध जय महाराष्ट्र महाराजा. सनीदादा रोकडे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करून घेणार आहोत. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की त्यांनी टॉस का बॉस जवळ यायचे. आपल्या मंडळाचे हितचिंतक स्वतः सनीदादा एका खेळाडूच्या भूमिकेत या मैदानामध्ये वावरताना त्यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. जय महाराष्ट्र फायटर्स विरुद्ध जय महाराष्ट्र महाराजा. चालू असलेला सामना जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी विरुद्ध जय महाराष्ट्र स्ट्रायकर्स. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तब्बल 27 धावा केल्या आहेत. 28 धावांचं आव्हान ठेवलंय जय महाराष्ट्र स्ट्रायकर संघासमोर. 18 चेंडू आणि 28 धावा. चांगला असा फटका होता गौरव सोमवंशीचं. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र ते रोखू शकलेले नाहीयेत. गोलंदाज आहे तो ललित आणि आता स्ट्राईक वरती असेल तो. स्ट्राईकवर कोण आहे? स्ट्राईकला असेल आकाश. चांगला आणि कुठेतरी गुगली तिथे दिलेली आहे. अजिबात न कळलेला चेंडू फलंदाजाला. गडी बाद होतोय. यष्टीत चीत होतोय. पहिला धक्का बसतोय. पवन गोरे मात्र इथे प्रचंड खुश दिसतात, आनंदी दिसत आहेत. गोलंदाज ललित वरती दाखवलेला विश्वास तो पूर्णपणे दुसऱ्या चेंडूवरती
सार्थकी लावतोय. त्यांचे मित्र लक्ष वाघ ही आठवण कैद करताना. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातील असेल हा तिसरा चेंडू. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. चांगला टप्पा आणि गडी बाद होतोय. पुन्हा एकदा ही आठवण टिपतायत आमचे मित्र लक्ष वाघ. खूप चांगलं यष्टीरक्षण म्हणता येईल कर्णधार पवन गोरे यांच्याकडून. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय तो स्वतः श्रवण. 3 चेंडू झालेत, 1 धाव झाली, 2 गडी मात्र बाद झालेत. पहिलं षटक चालू आहे. कुठेतरी शांततापूर्ण हाताळलेला हा चेंडू श्रवणनी. 1 धाव मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात भेटते. षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. पूर्ण ताकदीशी मारलेला फटका. त्याच्यावर चांगला असं क्षेत्ररक्षण. खूप चांगला फटका होता. 1 धाव मात्र भेटले. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या झाली 3. 2 गाड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या 3. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला असेल नवीन, नॉन स्ट्राईकला असेल श्रवण. गोलंदाजी करतो ललित. आणि खूप चांगलं यष्टीरक्षण, चांगलं अपील. पंचांचे हात हवेत. गडी पुन्हा एकदा बाद होतोय. ओपनिंगला आलेला नवीन माघारी जातोय. षटक संपतंय. धाव संख्या झाली ती 3. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. आता मात्र स्वतः कर्णधार मैदानात आलेत फलंदाजीसाठी. जयेश गोणे आलाय मैदानात. 12 चेंडूंमध्ये चांगला असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव भेटते. 11 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. जयेश गोणे, कर्णधार जयेश गोणे यांनी जर 3 चेंडूंमध्ये 3 चौकार मारले तर आपले मित्र बाळा राखाडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. दुसरं षटक, दुसरा चेंडू. आणि कुठेतरी चौकार मारच्या नादात बॉल मिस होतोय. निर्धाव जातोय चेंडू. खूप चांगलं यष्टीरक्षण करतायत कर्णधार पवन गोरे. निर्धाव चेंडू जातोय. षटकातील अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू झाले. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. श्रवण वैयक्तिक 3 धावांवरती खेळतोय. आणि कुठेतरी फलंदाजाला आणि यष्टीरक्षकाला दोघांनाही न कळलेला चेंडू, परंतु निर्धाव चेंडू. चांगला असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आकाशनी बॉल फेकलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव भेटते. नो बॉल, अतिरिक्त धाव. हो, नो बॉल. गडी बाद. 2 नंतर आउट झालाय. षटक संपतंय. षटक संपलंय. धाव संख्या झाली ती 7. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. आणि अजून एक गडी, भान हरपून बसलेला गडी. हर्षल वाळके सोबत आठवण कैद करतात आमचे लक्ष वाघ. सेल्फी घेताना 5वा गडी बाद होतोय. सामना एकतर्फी झुकतोय ऑरेंज आर्मी संघाकडे. चांगला असा फटका. 1 धाव मात्र भेटते. धाव संख्या झाली ती 8. शेवटचं षटक चालू झालंय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या 8. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. इम्रान स्ट्राईक वरती. चांगला असा फटका. गौरव सोमवंशी चांगला असं क्षेत्ररक्षण करताना 1 धावेवरती समाधान. धाव संख्या 9. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. आणि आत्महत्या. बॉक्स क्रिकेटमध्ये 6. कर्णधार आउट होत आहे. आणि जवळपास ऑल आउट, ऑल आउट, ऑल आउट, ऑल आउट. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी संघ मॅच जिंकतोय.